नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्यात माहिती सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे। मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी त्यानंतर पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतर शिंदे दरे या मूळ गावी गेले होते, त्यामुळे त्यांना नाराजीच्या चर्चेला सातत्याने बळ मिळत आहे। अनेकदा एकनाथ शिंदे यांनी नाराजीच्या चर्चांना फटकारले आहे। अशातच राजकीय वर्तुळात शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या मनोमिलनाच्या चर्चेनं उधाण आलं आहे। दरम्यान ठाकरे गटाच्या खासदाराने अमित शहांनी शब्द पाळला नाही, फसवणूक झाल्याची एकनाथ शिंदेंची भावना असल्याचा दावा केला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री तुम्हालाच करण्यात येईल असा शब्द दिला होता, तो त्यांनी पाळला नाही। आपली फसवणूक झाली आहे अशी भावना शिंदेंच्या मनात आहे। अपमानित केल्याच्या दुःखातून शिंदे हे बाहेर पडायला तयार नाहीत, त्यामुळेच दुःखाचा कडेलोट झाल्यानंतर ते आपल्या सातारा जिल्ह्यातील दरेगावी जातात। अशा खळबळजनक खुलासा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुखपत्र सामनाच्या रोकटोकमधून केला आहे। निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखालील लढवू व 2024 नंतरही तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका, निवडणुकीत सढळ हस्ते खर्च करा, असे आश्वासन अमित शहा यांनी शिंदे यांना दिले होते। शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकला, पण शहा यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही व आपली फसवणूक झाली असे शिंदे यांना वाटते, असं आमदार महोदय सांगत असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे। तसेच शिंदे व त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत, तसे शिंदे यांना खात्रीने वाटते व दिल्लीच्या एजन्सी आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचं शिंदे यांना संशय आहे, पण शिंदे यांची पुरती कोंडी आता झाली आहे, असंही आमदार महोदय सांगत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे। तसेच महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत आज शिंदे व त्यांचे लोक कोठेच दिसत नाहीत। मुख्यमंत्री म्हणून शिंदेवर मुख्यमंत्री फडणवीस आपल्याला विचारित नाहीत या दुःखात स्वतः शिंदे अखंड डुबले आहेत। फडणवीस व शिंदे यांच्यात वरवरचे बोलणे आहे व मंत्रिमंडळाच्या बैठकांनाही उपमुख्यमंत्री शिंदे हजर राहत नाहीत, हे सत्य आहे। दुःखाचा कडेलोटा झाला की उपमुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरने साताऱ्यातील दरेगाव गाठतात व डोके थोडे थंड झाले की ठाण्याला परत येतात, पण डोके शांत झाले तरी त्यांचे मन व्यस्त सुधारत नाही। एकनाथ शिंदे यांचे मन स्वास्थ्य आता इतके बिघडले आहे की ते आता आमदारावरच चिडचिड करतात, असा खुलासा त्यांच्याच एका प्रिय आमदारांनी केला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।